झी 24 तास एक पाऊल पुढे। साऱ्या देशाला हादरवणाऱ्या मुंबईतले साखळी बॉम्बस्फोट घडवण्यासाठी पहिल्यांदाच सागरी मार्गाचा अवलंब करण्यात आला होता। पाकिस्तानातून आणलेली स्फोटकं रायगड जिल्ह्यातल्या शेखाडी बंदरावर उतरवण्यात आली होती। सुरक्षा यंत्रणांनी जर या प्रकरणातून धडा घेतला असता तर 26/11 घडलं नसतं। थेट शेखाडी बंदरावर जाऊन आमचे प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांनी घेतलेला हा वेध। 1992 साली बाबरी मशीद पाडल्यानंतर भारतामध्ये मोठा विध्वंस घडवण्याचा कट पाकिस्तानातील ISI या संघटनेने पाकिस्तानमध्ये रचला होता। त्यासाठी कुविख्यात डॉन दाऊद इब्राहिम याची मदत घेण्यात आली। दाऊद इब्राहिम यांनी आपल्या सहकाऱ्यांकरवी स्फोटकं भारतात पाठवण्यासाठी सागरी मार्गाचा वापर केला। मुंबईमध्ये 20 वर्षापूर्वी जे महाभयंकर स्फोट घडले त्यासाठी जो स्फोटकं भारतात आली ती ज्या ठिकाणी उतरली गेली ते रायगडमधलं हे शेखाडी बंदर आपण पाहू शकतो। मुंबईच्या अगदी जवळ असणाऱ्या रायगडमधील श्रीवर्धन तालुक्यात हे शेखाडी बंदर आहे। दाऊद इब्राहिम याचा सहकारी दादा परकार, दाऊद फनसे या विश्वासूंनी हे स्फोटकं सागरी मार्गाने मुंबई जवळ असणाऱ्या शेखाडी जवळ उतरवली। फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये 3 ते 7 तारखेदरम्यान ही भयंकर स्फोटकं वेगवेगळ्या वाहनातून मुंबई शहरामध्ये आणण्यात आली। मुंबई शहरातील रहदारीच्या गर्दीच्या अशा 16 जागा निवडण्यात आल्या ज्या ठिकाणी स्कूटर, टॅक्सी, रिक्षा यांच्यामध्ये RDX, ग्रेनाइट, बॉम्ब सारखी स्फोटकं लपवण्यात आल्या। 12 ठिकाणी भयंकर मोठे स्फोट झाले ज्याच्यामध्ये 500 जणांना आपला जीव गमवावा लागला आणि 700हून अधिक लोक कायमची जायबंदी झाली। या घटनेला आज 20 वर्ष पूर्ण होत आहेत। 2 वर्षापूर्वी कसाब यांनी सुद्धा सागरी मार्गाचाच वापर करून मुंबईवरती 26/11चा हल्ला केला होता। 20 वर्षानंतर 2 वर्षापूर्वीच्या घटना ताज्या असतानाही रायगड कोकणातील सर्व समुद्र किनारे किती सुरक्षित आहेत ते आपण या ठिकाणी पाहतोय। शेखाडी असेल किंवा अन्य कुठली समुद्र किनारे असतील ही सगळी बंदरं आजही असुरक्षित आहे। त्याच्यामुळे भविष्यात देखील भारतावरती महाराष्ट्रात किंवा मुंबईत हल्ला करण्यासाठी अतिरेक्यांनी सागरी मार्गाचा वापर केला तर त्यात आश्चर्य वाटू नये। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश भोर सोबत भारत गोरेगावकर, रायगड। झी 24 तास एक पाऊल पुढे।